नमस्कार मित्रांनो, 28 जानेवारी 2026 सकाळी अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे निघाले. बारामतीमध्ये निवडणुकींसाठी प्रचार सभा घेण्यासाठी बारामतीकडे निघाले असताना ते एका प्रायव्हेट विमानामध्ये बसतात. त्यांच्यासोबत त्या प्रायव्हेट विमानामध्ये 4 जण आणखी असतात. त्यांचे सुरक्षा रक्षक विदिक जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि 2 विमान चालक कॅप्टन सुमित जाधव आणि कॅप्टन शामवी पाठक. VSR व्हेंचर्स कंपनीचं हे विमान VTSSK LJ-45 प्रकारचं हे चार्टर विमान होतं. त्या विमानाचं वजन एकूण 9,752 किलो आणि दोन्ही विमानाच्या दोन्ही पंखांच्या टोकांचा जो अंतर आहे तो 47 फूट. बारामती सारख्या छोट्या रनवेजवर असे छोटे चार्टर विमान वापरले जातात. मुंबईवरून निघाल्यानंतर साधारणपणे 30 ते 35 मिनिटांनी बारामतीमध्ये पोहोचले होते. म्हणजे याचा अर्थ सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास बारामतीमध्ये आकाशामध्ये धुक्याचा वातावरण होता. त्यामुळे या एअरपोर्टवर उतरण्या अगोदर त्या विमानाने गोल फेरी मारली होती. पहिल्या प्रयत्नामध्ये तो उतरू न शकल्याने तो पुन्हा रनवेकडे वळताना दिसला आणि तेव्हाच तो रडारवरून गायब झाला. आणि सकाळी 8:45 दरम्यान तो विमान खाली आला आणि त्याचा मोठा स्फोट झाला असं स्थानिकांनी सांगितलं. आणि तिथे जोरदार विमान कोसळल्यामुळे इंधनाने लगेच पेट घेतला. सुरुवातीला अशी न्यूज पसरली होती की ते फक्त जखमी झाले आहेत, गंभीर जखमी झाले आहेत. पण त्यानंतर काही क्षणातच अशी बातमी समोर आली की त्यामध्ये कोणीही वाचलेलं नाही. बारामती हा एअरपोर्ट सध्या जास्त कार्यरत नसल्यामुळे इथे कुठलाही एअर ट्रॅफिक कंट्रोलर कुठल्याही पद्धतीचा नाही आहे. त्यामुळे इथे जे शिकाऊ विद्यार्थी असतात म्हणजे पायलट ट्रेनिंगसाठी असतात आणि त्यांचे प्रशिक्षक असतात ते या प्लेन्सवरती जास्त लक्ष ठेवून असतात. हे सर्व सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार आपल्याला दिसून येत आहे. हे विमान सकाळी 8:18 बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालावरून वैमानिकांना सांगण्यात आले की विजिबिलिटी साधारण आहे, वारा खूप कमी आहे आणि 3000 मीटर आहे. आणि त्यानंतर पायलटने सांगितले आम्ही रनवे क्रमांक 11च्या दिशेने येत आहोत पण आम्हाला रनवे दिसत नाही आहे. आणि नंतर पायलटने सांगितले की रनवे दिसू लागला आहे. नंतर असं सांगितल्यानंतर रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला पण पायलटकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही. आणि काही क्षणातच रनवेच्या डाव्या बाजूला आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळाले असं ATCवर काम करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या नागरी मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने या गोष्टीची तपासणी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करण्या हाती घेतलं आहे. तरी उपस्थित झालेले काही प्रश्न आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतो. नक्की हा मर्डर होता की अपघात? आणि नक्की केला कोण असेल? यामध्ये चूक कोणाची होती? त्या एअरपोर्टवाल्याची का नक्की चूक पायलटची होती? कोणाची चूक ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तसंच तुमच्यासमोर आम्ही लवकरच आमची टीम रिसर्च करून इन्व्हेस्टिगेशन करून आमचा एक गोष्ट आहे आमची की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोपेक्षा फास्ट इन्व्हेस्टिगेशन करून तुमच्यासमोर आम्ही नक्की काय झालं होतं, मर्डर आहे की काय आहे ते तुमच्यासमोर मांडू. पार्ट 2 पाहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑफिशियल प्लस मराठी.